नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. आज आपण बोलणार आहोत इराण युद्धाबद्दल, युद्धबंदीच्या प्रयत्नांबद्दल, इराण युद्धामुळे झाकोळलेल्या अमेरिकेच्या अर्थकारणाबद्दल आणि भारताच्या अर्थकारणातील चमकदार कामगिरीबद्दल. परंतु त्यापूर्वी सबस्क्राईब करा न्यूज डंका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर सुरू करूया. अनेकदा दुसऱ्याची कबर खोदण्याचा प्रयत्न करणारा त्याच कबरीमध्ये गाडला जातो असं म्हणतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सगळ्या जगाच्या विरोधात टेरिफ अस्त्र चालवत होते. या रणनीतीचं पूर्णपणे बुमरँग झालेलं आहे. अमेरिकेचं अर्थकारण अधिकच डळमळायला लागलेलं आहे. 2025-26 या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीमध्ये म्हणजे चौथ्या तिमाहीमध्ये अमेरिकेचा जीडीपी फक्त 0.5% वाढलेला आहे. त्याच्या आधीची जी तिमाही होती त्याच्यामध्ये अमेरिकेचा जीडीपी 4.4% होता. याच्यामध्ये चक्क 3.9%ची घट झालेली आहे. आणि हे आकडे म्हणजे मंदीची चाहूल आहे असं अमेरिकी अर्थतज्ञांना वाटतंय. त्या तुलनेमध्ये भारताचे जे आकडे आहेत ते अधिक चमकदार आहेत. 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये भारताचा जो जीडीपी आहे तो 6.9% राहील अशा प्रकारची शक्यता व्यक्त करण्यात येते. म्हणजे भारताच्या अर्थकारणाला ट्रम्प डेड इकॉनॉमी म्हणत होते, परंतु प्रत्यक्षात त्यांचंच अर्थकारण डेथबेडवर जाताना दिसतंय. अमेरिकेचं अर्थकारण मुळातच डळमळत होतं. इराणच्या युद्धामुळे दुष्काळात 13वा महिना सुरू झालेला आहे. अमेरिकेवर $39 ट्रिलियन कर्जाचा बोजा आहे आणि या कर्जापोटी दरवर्षी त्यांना 1.2 ट्रिलियनचं व्याज भरावं लागतंय. आणि हे जे आकडे आहेत ते आकडे अमेरिकेच्या अर्थकारणाला सोसवत नाहीयेत अशा प्रकारचं चित्र आता दिसू लागलेलं आहे. महागाई वाढते, रोजगार कमी होत आहेत आणि अर्थकारण रोडावायला लागलेलं आहे. मेक अमेरिका ग्रेट अगेन ही घोषणा देऊन डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या सत्तेवर आले. मेक अमेरिका ग्रेट अगेन या घोषणेमुळे भाळलेला एक खूप मोठा वर्ग अत्यंत भक्कमपणे ट्रम्प यांच्या पाठीशी उभा राहिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्ध सुरू झालं तेव्हा असं जाहीरपणे सांगितलं होतं की हे युद्ध कदाचित 4 ते 5 आठवडे चालू शकतं. परंतु आता 6 आठवडे उलटल्यानंतर सुद्धा हे युद्ध संपण्याची शक्यता दिसत नाहीये. आणि हे अमेरिकेला कळलंय, हे अमेरिकेच्या जनतेला कळलंय, हे ट्रम्प यांच्या मागा समर्थकांना कळलंय आणि त्याच्यामुळे हे लोक प्रचंड अस्वस्थ आहेत. ट्रम्प यांच्यावर थोडेसे चिडलेले देखील आहेत. युद्धबंदीची घोषणा करून ट्रम्प यांनी आपल्या मागा समर्थकांना खूप मोठा दिलासा दिला होता. परंतु या युद्धबंदीच्या घोषणेनंतर इस्रायलने लेबनॉनवर घणाघाती हल्ले केले आणि त्याच्यानंतर इस्लामाबादमध्ये ज्या वाटाघाटी प्रस्तावित होत्या त्या होतील की नाही याच्यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं. परंतु अखेर होना करत इराणचे नेते सुद्धा इस्लामाबादमध्ये दाखल झालेले आहेत. या वाटाघाटींना आता सुरुवात झालेली आहे. अमेरिकेच्या बाजूने या वाटाघाटीमध्ये सहभागी झालेले आहेत उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स, पश्चिम आशियातील ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ, ट्रम्प यांचे जावई आणि सल्लागार जरेड कुशनर. पाकिस्तानच्या बाजूने या वाटाघाटीमध्ये असीम मुनीर, पंतप्रधान शहबाज शरीफ आणि पाकिस्तानचे उपपंतप्रधान परराष्ट्र मंत्री इशाक डार सहभागी झालेले आहेत. संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना मात्र या वाटाघाटीतून बाहेर ठेवण्यात आलेले आहे, कारण त्यांनी इस्रायलच्या विरोधात ट्विट केला होता. तो ट्विट असा होता की इस्रायल हा जगाला झालेला कॅन्सर आहे. अमेरिकेने फटकारल्यानंतर हा ट्विट त्यांनी डिलीट केला. परंतु या ट्विट नंतर इस्रायलने त्यांना अत्यंत सडेतोड उत्तर दिलं होतं. इस्रायलने पाकिस्तानचा उल्लेख टेररिस्तान म्हणजे टेरर स्टेट अशा प्रकारे केला होता. इराणच्या वतीने या वाटाघाटींसाठी 5 जणांचं शिष्टमंडळ आलेलं आहे. याच्यामध्ये इराणी संसदेचे स्पीकर मोहम्मद घालिबाफ, परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची, इराणच्या नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलचे सचिव मोहम्मद बगेर झुलगदर, इराणचे उपपरराष्ट्र मंत्री सईद खतीबजादे आणि इराणचे पाकिस्तानमध्ये असलेले राजदूत रजा अमीर मुकादम यांनी या वाटाघाटीमध्ये सहभाग घेतलेला आहे. अमेरिकेने युद्धबंदी जाहीर केल्यानंतर, इराणने त्याला समर्थन दिल्यानंतर इस्रायलने लेबॅनॉनवर घणाघाती हल्ले केले होते आणि त्यामुळे या वाटाघाटींसाठी इस्लामाबादमध्ये इराणचे प्रतिनिधी येतील की नाही याच्याबाबत साशंकता होती. या वाटाघाटींसाठी इराणने 2 पुरवठी लादल्या होत्या. त्याच्यामध्ये पहिली पुरवठ म्हणजे इराणच्या ज्या मालमत्ता गोठवण्यात आलेल्या आहेत त्या मुक्त करण्यात याव्यात आणि दुसरी महत्वाची अट लेबॅनॉनवर इस्रायलचे जे हल्ले आहेत ते तात्काळ थांबवण्यात यावेत. परंतु या 2 पुरवठी मान्य झाल्या नाहीत तरी सुद्धा आपले शब्द गिळून इराणचे प्रतिनिधी या वाटाघाटीमध्ये सहभागी झालेले दिसतात. ट्रूथ सोशलवर ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा ज्या पोस्टमध्ये केली त्या पोस्टमध्ये एक विधान होतं. ते असं म्हणाले होते की या वाटाघाटी जर अपयशी ठरल्या तर आमचा जो पुढचा प्रतिसाद आहे तो अधिक स्ट्रॉंगर असेल, अधिक बेटर असेल. या पोस्टचा अर्थ अत्यंत स्पष्ट होता की ट्रम्प यांनी कॉलर पकडून इराणच्या नेत्यांना वाटाघाटीच्या टेबलवर आणलं होतं, धमकावून वाटाघाटीच्या टेबलवर आणलं होतं. इराणच्या नेत्यांनी वाटाघाटीसाठी येण्याचं मंजूर केल्यानंतर ट्रम्प यांनी आणखी एक विधान केलं. हे विधान अधिक गंभीर होतं, अधिक धक्कादायक होतं. ट्रम्प असं म्हणाले की ते वाटाघाटी करतायत म्हणून ते जिवंत आहेत. याचा अर्थ ट्रम्प यांनी इराणच्या नेत्यांच्या डोक्यावर घोडा लावला होता आणि त्यांना जबरदस्तीने या वाटाघाटीच्या टेबलवर
आणलं होतं. त्यामुळे या वाटाघाटीतून फारसं काही साध्य होण्याची शक्यता नाहीये. इराणचे नेते पाकिस्तानमध्ये आले, ते अमेरिकेच्या नेत्यांच्या सोबत बसले. दोघेही एका टेबलवर बसले, दोघांनीही चर्चा केली. याच्या पलीकडे कोणतेही समाधान या बैठकीतून ट्रम्प यांना मिळेल किंवा अमेरिकेच्या जनतेला किंवा जगाला मिळेल याची सुतराम शक्यता नाहीये. हे ट्रम्प यांना माहिती आहे, हे इराणच्या नेत्यांना माहिती आहे आणि हे अमेरिकेच्या जनतेला, ट्रम्प यांच्या समर्थकांना सुद्धा माहिती आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या निराशेमध्ये प्रचंड मोठी भर पडलेली आहे. 2025-26च्या अखेरच्या तिमाहीमध्ये अमेरिकेच्या अर्थकारणाचे खराब आकडे आले. जीडीपी फक्त 0.5% वाढला. पहिल्या तिमाहीमध्ये हे आकडे अधिक खराब असतील अशा प्रकारची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. मंदीची जेव्हा व्याख्या करतात तेव्हा 2 क्वार्टर सलग जर नकारात्मक असले तर मंदी आली असं अधिकृतपणे म्हणता येतं. जर पहिली तिमाही सुद्धा अमेरिकेची खराब गेली तर अमेरिकेमध्ये मंदीची चाहुल आहे ही बाब स्पष्ट होणार आहे. आता तुमची घसरण झाल्यावर त्या घसरणीचं तुम्हाला समर्थन करावं लागतं. ही घसरण का झाली हे सरकारला सांगावं लागतं. अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयाने खुलासा केलेला आहे. त्याने असं म्हटलंय की 43 दिवस अमेरिकेमध्ये शटडाऊन सुरू होता आणि या काळामध्ये सरकारी खर्च जो होता त्याच्यामध्ये 16.6% घट झाली आणि त्याच्यामुळे जीडीपीचे आकडे घसरलेले आहेत अशा प्रकारचा दावा अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयाने केलेला आहे. आता तर प्रत्यक्ष युद्ध सुरू झालेलं आहे. इंधनाचे दर अमेरिकेमध्ये सुद्धा कडाडलेले आहेत आणि जेव्हा जेव्हा इंधनाचे दर कडाडतात तेव्हा तेव्हा देशामध्ये महागाई येते. अमेरिकेमध्ये महागाई वाढलेली आहे. अमेरिकेमध्ये बेरोजगारीचे आकडे सुद्धा वाढत आहेत. जेव्हा जेव्हा अर्थकारणाचे खराब आकडे समोर येतात तेव्हा तेव्हा सरकारमध्ये बसलेले जे अधिकारी असतात त्यांना सरकारचा बचाव करावा लागतो. कारणं द्यावी लागतात, जनतेचं समाधान करावं लागतं आणि तशाच प्रकारची कारणं वाणिज्य मंत्रालयाने दिलेली आहेत. फेडरल रिझर्व्हचे जे चेअरमन आहेत जेरोम पॉवेल यांनी सुद्धा स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं आहे की मंदीची शक्यता व्यक्त करण्यात येते, परंतु ही जी भीती आहे ती अवाजवी आहे. अमेरिकेच्या अर्थतज्ञांना मात्र ही भूमिका मान्य नाहीये. हे खुलासे त्यांना पटत नाहीयेत. S&P ग्लोबल रेटिंगचे जे तज्ज्ञ आहेत त्यांनी अशी भीती व्यक्त केलेली आहे की अमेरिकेमध्ये येत्या 12 महिन्यामध्ये मंदी येण्याची शक्यता जी पूर्वी 20% होती ती आता 30%वर गेलेली आहे. जेव्हा अर्थकारणाला मरगळ येते तेव्हा केंद्रीय बँका काय करतात, त्या व्याजदर कमी करतात. त्याच्यामुळे लोकांच्या हाती जास्त रोकड येते, लोक जास्त पैसा खर्च करायला लागतात आणि अर्थकारणाला चालना मिळते. जेपी मॉर्गनने थोडं वेगळं मत व्यक्त केलेलं आहे. जेपी मॉर्गन असं म्हणते की फेडरल रिझर्व्ह एका कात्रीमध्ये सापडलेला आहे. जर व्याजदर कमी केले तर अर्थकारणाची वाढ होईल, परंतु महागाई सुद्धा देशामध्ये वाढण्याची शक्यता आहे आणि या क्षणी अमेरिकेमध्ये महागाई वाढू देणं ट्रम्प यांना अजिबात परवडणारं नाहीये. हेवर अॅनालिटिक ही आणखी एक मान्यताप्राप्त संस्था, या संस्थेचे अर्थतज्ञ सँडी बॅटन यांनी जे म्हटलंय ते अत्यंत महत्वाचं आहे. ते असं म्हणतात की जीडीपी फक्त 0.5% वाढणं ही अर्थकारणाला आलेल्या थकव्याची लक्षणं आहेत आणि हा थकवा अमेरिकेच्या अर्थकारणासाठी नकारात्मक आहे. विविध वित्त संस्थांनी 2026-27 साठी अमेरिकेचा जीडीपी किती असेल त्याची भाकिते केलेली आहे आणि हा जीडीपी 1.8 ते 2.8 याच्या दरम्यान असण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे. भस्मासुराची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हा भस्मासूर ज्याच्या डोक्यावर हात ठेवतो त्याचं भस्म होतं, परंतु अखेर तो अशा एका सापळ्यामध्ये अडकतो की स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवतो आणि स्वतः भस्म होऊन जातो. अमेरिकेने भारताच्या अर्थकारणाचं वाटोळं करण्याचं मिशन हाती घेतलं होतं. ट्रम्प यांनी भारतावर 50% टेरिफ लादला होता आणि त्याच्यानंतर अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हावर्ड लुटनिक असं म्हणाले होते की आता भारताचं अर्थकारण कोसळेल आणि भारत गुडघ्यावर येईल. प्रत्यक्षात गुडघ्यावर येण्याची परिस्थिती आता अमेरिकेवर आलेली दिसते आणि भारताचे जे आकडे बाहेर येत आहेत ते अत्यंत चमकदार आहेत. एशियन डेव्हलपमेंट बँकेने भारताचं 2026-27 साठी जे जीडीपीचं भाकीत केलेलं आहे त्यांनी असं सांगितलं की भारताचे जीडीपी 6.9% वाढेल. 2027-28 सुद्धा त्यांनी भाकीत केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय की या काळामध्ये भारताचा जीडीपी 7.3% वाढेल. म्हणजे भारताचा जीडीपी 26-27 मध्ये सुद्धा वाढणार आहे आणि 27-28 मध्ये सुद्धा वाढणार आहे असं भाकीत एशियन डेव्हलपमेंट बँकेने केलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा एक गंमत आहे. या ज्या वित्त संस्था असतात त्या ठराविक काळाने आपल्या भाकितांचे जे अहवाल असतात त्याच्यामध्ये थोडी थोडी सुधारणा करत असतात. एशियन डेव्हलपमेंट बँकेने डिसेंबर 2025 मध्ये भारताच्या 2026-27च्या जीडीपीचं भाकीत केलं होतं. आकडा दिला होता की भारताचं जीडीपी 6.5% वाढेल. तेव्हा ना युद्ध सुरू होतं, ना इंधनाच्या किमती वाढल्या होत्या, ना या वाढलेल्या किमतीची झळ अर्थकारणाला बसत होती. आता परिस्थिती बदललेली आहे. इराणचं युद्ध सुरू आहे, तेलाच्या किमती कडाडलेल्या आहेत आणि त्याचा फटका प्रत्येक देशाच्या अर्थकारणाला बसतोय. परंतु अशा परिस्थितीमध्ये एशियन डेव्हलपमेंट बँकेने जो सुधारित अहवाल भारताच्या जीडीपी बद्दल सादर केलेला आहे त्याच्यामध्ये भारताचा जीडीपी 0.4% जास्त वाढेल अशा प्रकारचं भाकीत केलेलं आहे. म्हणजे 6.5 वरून 6.9% भारताचा जीडीपी वाढेल अशा प्रकारचे आकडे एशियन डेव्हलपमेंट बँकेने दिलेले आहेत.
एशियन डेव्हलपमेंट बँकेने जे काही आकडे दिले आहेत त्याच्यावरून एक बाब स्पष्ट आहे. इराण युद्धामुळे तेलाच्या किमती कडाडलेल्या जरी असल्या, गॅसच्या किमती कडाडलेल्या असल्या तरी भारतामध्ये या दोन्ही गोष्टींचा व्यवस्थित पुरवठा होतोय. प्रत्येकाला तेल आणि गॅस मिळेल याची तजवीज केंद्र सरकार करत आहे. याचा अर्थ केंद्र सरकारचं जे व्यवस्थापन आहे ते अचूक आहे, उत्कृष्ट आहे आणि त्याच्यामुळे भारताच्या अर्थकारणाची गाडी सुद्धा बऱ्यापैकी रुळावर आहे. एका बाजूला भारताच्या जीडीपीचा दर 2026-27 मध्ये वाढणार आहे, 2027-28 मध्ये त्याच्याही पेक्षा जास्त वाढणार आहे, अशा प्रकारचं भाकीत एशियन डेव्हलपमेंट बँक करते. दुसऱ्या बाजूला या बँकेने चीनच्या जीडीपीचं जे भाकीत केलंय ते भारताच्या तुलनेमध्ये खूप कमी आहे. 2026-27 मध्ये चीनचं जीडीपी फक्त 4.6% वाढणार आहे आणि 2027-28 मध्ये चीनचा जीडीपी फक्त 5% वाढणार आहे. म्हणजे जिथे 2026-27 मध्ये भारताचं जीडीपी 6.9% वाढणार आहे तिथे चीनचा जीडीपी फक्त 4.5% वाढणार आहे आणि जिथे 2027-28 मध्ये भारताचा जीडीपी 7.5% वाढणार आहे तिथे चीनचा जीडीपी फक्त 5% वाढणार आहे. इराण युद्धामुळे अमेरिकेचे दररोज 1 ते 2 अब्ज डॉलर खर्च होत आहेत. हा प्रत्यक्ष खर्च आहे, अप्रत्यक्ष खर्च खूप मोठा आहे. अमेरिकेचं जे अर्थकारण डळमळत आहे त्या डळमळत्या अर्थकारणाचा पाय या युद्धामुळे अधिक खोलात जाताना दिसतोय. कधी काळी हेच ट्रम्प भारताच्या अर्थकारणाला डेड इकॉनॉमी म्हणाले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांची निर्लज्जपणे री ओढली होती. या दोघांची थोबाडं या वित्त संस्थांच्या नव्या नव्या अहवालाने फुटताना दिसत आहेत. इराण युद्धामुळे अमेरिकेच्या अर्थकारणाला जबरदस्त फटका बसतोय. अफगाणिस्तानमध्ये जे झालं, जे व्हिएतनाममध्ये झालं तेच आता इराण युद्धाच्या संदर्भात होतंय की काय, अशा प्रकारची भीती अमेरिकी तज्ज्ञांना भेडसावू लागलेली आहे. म्हणजे हे युद्ध रेंगाळेल असं प्रत्येकाला वाटतंय आणि ट्रम्प यांना सुद्धा मनातल्या मनात तेच वाटतंय आणि म्हणून ते युद्धबंदीचा डाव रेटण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनी डाव मांडला तर खरा, परंतु ही गाजराची पुंगी कितपत वाजेल की मोडून खाल्ली जाईल हे येत्या काळामध्ये स्पष्ट होणारच आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर ओंकार भागवत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका सोबत, सबस्क्राईब करा बीज डंका सुद्धा.